वेडेपणाचं नाटक करून कोर्टाचा वेळ वाया घालवलेला आहे। त्यामुळे आरोपी गोपाळ हिम्मतराव देशमुख यांना हे न्यायालय केलेल्या गुन्ह्याबद्दल 4 वर्षाची शिक्षा सुनावत आहे। आणि लतिका देशमुख यांच्याबद्दल नेमकं काय झालं हे तपासण्याचे आदेश पोलिसांना देत आहे। जोपर्यंत त्यांची डेड बॉडी सापडत नाही तोपर्यंत हा खटला सुरूच राहील। आजचं कामकाज इथं बाई इकडं लाली आहे का काय? अगं लालीच दिसते नाही। केवढं लागले ही लाली इथे कशी आली? ती पण या कपड्यात? लाले 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 हे लाले 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 उठ। लाले हे बाळा लाले जिवंत आहेस तू? काय झालंय तुला? काय अवस्था करून घेतली आहेस तू? अरे इथं कोणी डॉक्टर आहे का? हे बाळा बाळा जज साहेब हे बघा हीच माझी बायको लालीजी। माझ्या नवऱ्याला अटक झाली हे ऐकून खूप घाबरले। मला वाटत होतं त्याच्या तावडीतून सुटावं, कोर्टाला अख्ख्या जगाला ओरडून सांगावं जे काय झालंय ते। मी जिवंत आहे, माझ्या नवऱ्याची काहीच चूक नाहीये, पण मला असं करता येत नव्हतं। मला डांबून ठेवलं होतं त्यानं। त्या दिवशी ह्यांच्या काळजीनं मी रात्रभर रडत होते। ही मला सोडवण्यासाठी हे सगळं करतीये की हिच्या मनात पुढे वेगळंच काहीतरी आहे? कोर्ट 15 मिनिटाचा ब्रेक घेते, त्यानंतर पुन्हा कोर्ट सुरू होईल। स्टेट केस कंटिन्यू करा। लतिका, आता पुढे काय झालं हे कोर्टाला सांगा। तुमच्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केला, तुमच्या नवऱ्याला अटक झाली, त्याच्यानंतर पुढे काय झालं? पुढं काय होणार साहेब? माझा नवरा जेलमध्ये एकटा होता, मला त्याची लय काळजी वाटत होती। माझ्या नवऱ्याच्या विचारानं मला रात्रंदिवस झोप लागत नव्हती, सतत यांचेच विचार डोक्यात घोळत असायचे। त्यावर तो विक्षिप्त माणूस मला रोज कोर्टात काय घडतंय येऊन सांगायचा।
लाली, आज कोर्टात काय झालं माहितीये? गोपाळने स्वतःची केस स्वतःच लढायचं ठरवलंय. कोर्टाकडून 4-5 पुस्तकं मागितलेत कायद्याची. माझ्या विरुद्ध लढणार आहे. पाणी हवंय? अहो मग घे घे. घे. थंड पाणी आहे. लाली, गोपाळने कोर्टात गुन्हा कबूल केलाय. त्याने सांगितलंय की माझ्या बायकोला म्हणजे तुला त्याने स्वतः मारलंय. लाली, आता तो कायमचा जेलमध्ये राहणार आहे. मग तू आणि मी मुंबईला जाऊ, लग्न करू. तोवर काळजी घे. आहे मी. सॉरी हा, सॉरी, चुकून राहिलं. किती छान दिसतेस लाली तू. उगाच नाही आवडत मला तू. हे सगळं तर तो करायचाच, पण मला तो उपाशी पण ठेवायचा. मला पाणी पण नाही पाजायचा. माझ्यावर चिडायचा, म्हणायचा माझ्याशी लग्न करायला होकार दे, नाही तर तुझ्या नवऱ्याला फासावर चढवीन.